युद्धाचं जरा वर्णन सांगा. तुम्ही आता प्रत्यक्ष तुम्ही पाकिस्तानाच्या सैन्यावर कसं आक्रमण केला, काय सांगा? अटॅक केला कसं केला, काय रात्री 2 वाजता त्यांच्यावर हमला केला आमच्या इंडियाच्या फौजन. रात्री सुपाल डिक्स त्यात होती. लढाई तयारी म्हणजे अगदी आपण वाचावं आणि त्यांनी मारावं अशी ती तयारी असते. आपण वाचायचं आणि त्यांना मारायचं. बरं, आपण वाचल्याशिवाय त्यांना मारू शकत नाही. नाही. आमची 15 दिवस आमची घनचक्कर लढाई होती पाकिस्तानची आणि इंडियाची. बरोबर. मग तुम्ही त्यावेळेला काय किती सैनिकांना मारला काय किंवा काय तसं काय अंत लागत नाही ते. बरं. लढाईत कसं असतं, लढाईत कसं असते, बॉम्ब बी पडत्यात, फायटर बी टाकतात, वरनं फायटर बॉम्ब टाकतात, घणी बी टाकतात. मग ते किती मेली काय मेली ते आपल्याला गणित लागत नाही. आणि किती वेळ चालली लढाई? आम्ही लढाई किती वेळ चालली, किती दिवस चालली लढाई? 15 दिवस. 15 दिवस लढाई चालली. 15 दिवस पूर्ण लढाईमध्ये होतं. लढाईमध्ये त्यावेळेला वाटलेलं काय मी वाचणार असं? कुठं पळणार, कुठं घेतात त्यावर तेड्यात गावल्यावर माणूस पळू शकत. पण त्या लढाईच्या रणावर बाजूला हटता येत नाही. रनिंग एकदा मैदानमध्ये गेलं मग मरावं तरी एक नाही तर मारावं तरी एक, दोन्हीतलं एकच. मैदानाला गेलं की इकडचं मागचं काय आठवण येते? नाही, मागची काही आठवण नाही. पंढरीला जाणारी कधी मागची आठवण करतात. तसं आहे ते. इकडली आठवण कुणाची राहत नाही. ते वातावरण पंढरी मारायचं एवढं खरं त्यातनी. होय, आपली माणसं मरली की समजायचं राग असतो म्हणून त्याला राग असतो की आपण मरलं तर चालल पण तू यातनी सोडायचं म्हणजे आपला इथलं साईड की राग असतो नाही. इकडली मागची आठवण येत नाही. त्या रागामुळे तुम्ही अगदी तुटून पडायचं. तेच असते. धावपळ ईर्ष्या लागल्याने त्यातनी आम्ही मारणार किंवा आम्ही तिने मारणार हे बघायचंच आहे. असं अशी ईर्ष्या असते. मागची आठवण काही मागची नाही. पंढरीच्या आता आम्ही पंढरीला बी जाताना बघितलं, पंढरीत पोचोच तर देवाचं दर्शन होईल तर इकडे घराकडे ध्यान नसतं. पोरं असून ते बाया कोण बी घरात राहिलेल्यांची आठवण येत नाही. तसे असते. तसं असतं. मग त्यावेळेला विजय तुम्ही साजरा कसा केला? मग सीजफायर झाला. सीजफायर म्हणजे लढाई बंद. म्हणजे भारतातच विजय झाला. भारताचा विजय झाला. बरोबर, भारतानं जिंकलं. बरोबर.